पाकिस्तानने आजवर मध्यस्थीची भूमिका का बजावली नाही? याचं कारण अतिशय महत्त्वाचं आहे. ते म्हणजे असं, भारताकडे क्षमता आहे, परंतु भारत अशा कामापासून दूर राहतो आहे. कारण डिप्लोमसी हा एक अत्यंत वेळ जाणारा एक विषय आहे आणि डिप्लोमसीमध्ये जर डिप्लोमसी करून जर आपला काही नेमका फायदा होत असेल तरच तो डिप्लोमसी करण्यात काही अर्थ आहे. कारण सध्याच्या प्रसंगामध्ये इराण आणि एका बाजूला इराण आणि दुसऱ्या बाजूला अमेरिका आणि इस्रायल यांच्या इतक्या भूमिका टोकाच्या आहे की या दोघांच्यामध्ये मध्यस्थी करणं हे इतकं सोपं नाही आहे. आणि त्याच्यामध्ये आपला अत्यंत मोठा वेळ खर्च होईल. आणि आपण जर पाकिस्तानकडे बघितलं तर डिप्लोमसी कोण करतं आहे, तर डिप्लोमसीमध्ये जी भूमिका बजावता आहेत त्याच्यामध्ये पाकिस्तानचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ आणि पाकिस्तानचे पंतप्रधान हे त्याच्यामध्ये आपला वेळ खर्च करत आहेत. एवढा वेळ भारताच्या पंतप्रधानांकडे आहे का? एवढा वेळ भारताच्या फॉरेन डिप्लोमॅट्सकडे आहे का? भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या देशांशी चांगले संबंध ठेवून भारताचं राष्ट्रीय हित जपायचं आहे. आपण जर एक भूमिका घेतली आणि इराणच्या बाजूनी तर इराण खुश होईल, परंतु अमेरिकेला राग येईल. जर अमेरिकेच्या बाजूनी भूमिका घेतली तर इराणला राग येईल. जर इस्रायलच्या बाजूनी भूमिका घेतली तर राग जो आहे तो इराण सोडून इस्रायल सोडून बाकीच्या देशांना येईल. तर त्याच्यामुळे भारताची भूमिका अशी आहे की आपल्याला मल्टी अलाइनमेंट ठेवायची आहे. सगळ्या देशांशी आपल्याला चांगले संबंध ठेवायचे आहे. कारण इराणकडे आपल्याला तेल मिळू शकतं, चाबार बंदर आहे. अमेरिकेकडे बघितलं तर संरक्षण संबंध आहेत, टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञान मिळण्याकरता गरज आहे. जोपर्यंत इस्रायल आहे तोपर्यंत लष्करी सहकार्य त्यांच्याकडून आपल्याला मदत मिळते. आणि जर मध्यस्थी करायची असेल तर आपल्याला एकतर प्रचंड प्रमाणामध्ये आर्थिक प्रयत्न करावे लागतात, सुरक्षा देण्याची आपल्याकडे क्षमता असायला लागते आणि दोन्ही जे पक्ष आहेत त्यांचा तुमच्यावरती पूर्ण विश्वास असावा लागतो. तर त्याच्यामुळे भारताकडे ही क्षमता आहे, परंतु भारताने अशा प्रकारे एक भूमिका बजवायच्या ऐवजी आपण एक बहुपक्षीय डिप्लोमसीवरती जास्त भर दिला आहे. उदाहरणार्थ कोरियन युद्धामध्ये, उदाहरणार्थ व्हिएटनामच्या युद्धामध्ये. म्हणजे भारताची भूमिका ही एक नैतिक असते. आपण डील मेकिंगचं काम करत नाही. आणि भविष्यामध्ये भारत अशा प्रकारच्या डिप्लोमसीमध्ये सामील होईल का? तर त्याचं उत्तर आहे सध्या तरी आपल्याला याच्यामध्ये सामील व्हायची गरज नाही. कारण आपल्याला सगळ्या देशांशी चांगले संबंध ठेवायचे आहेत. ग्लोबल साऊथचं नेतृत्व करायचं आहे. तर त्याच्यामुळे आपण अशा प्रकारच्या युद्धविराम भूमिकेमध्ये मोठी भूमिका बजावणं हे फारसं हितकारक नाही. जेवढा वेळ आपल्याकडे नाही. आपले पंतप्रधान किंवा फॉरेन मिनिस्टर या केवळ एका युद्धामध्ये जास्त प्रमाणामध्ये इन्व्हॉल्व होऊ शकत नाही. कारण आपल्या देशाच्या समोर वेगवेगळ्या प्रकारची आव्हानं आहेत. अंतर्गत सुरक्षेची आव्हानं आहेत, बाहेरच्या देशाच्या संबंधाची आव्हानं आहेत. तर त्याच्यामुळे केवळ इराण आणि अमेरिका यांचे संबंध नीट करायच्या प्रयत्न न करता आपल्याला सगळ्या जगाशी आपले संबंध चांगले ठेवायचे आहेत. तर म्हणजे इथे थोडक्यामध्ये युद्धविरामामध्ये सामील होण्यामध्ये भारताला काही फारसं निष्पन्न होणार नाही. तर म्हणून मध्यस्थी करणं हे काही आपल्याला जास्त गरजेचं नाही आहे. याच्याऐवजी हे जर करण्याचं काम जर युनायटेड नेशन्सनी केलं किंवा सगळ्या देशांनी एकत्ररित्या केलं तर त्याच्यामध्ये क्षमता ही जास्त होऊ शकते आणि काम यश मिळू शकतं आणि हे युद्ध पण लवकर आपल्याला समाप्त करता येईल. पण सध्या परिस्थितीमध्ये हे काम करण्याची गरज नाही.